नमस्कार, स्वागत आहे आपलं वैष्णवीज रेसिपीमध्ये। आज आपण बनवूया गणपती बाप्पाच्या आवडीच्या मोदकांपैकी हा पारंपरिक मोदकाचा प्रकार। पुरणपोळी तर सर्वांनाच खूप आवडते, तर त्याच पुरणापासून आज आपण पुरणाचे मस्त खुसखुशीत मोदक बनविणार आहोत। पुरणाचे असे कळीदार मोदक बनविण्यासाठी रेसिपी पूर्ण बघा। तसेच वैष्णवीज रेसिपीला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळतील। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। पुरणाचे मोदक बनवित आहोत, तर त्यासाठी आधी पुरण बनवून घेऊया। तर पुरण बनवण्यासाठी आपल्याला 1 वाटी चण्याची डाळ लागणार आहे। डाळ पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून घेतली की कुकर मध्ये काढून घ्यायची आहे। यात पाणी घालायचं आहे। 1 वाटी चना डाळ घेतली आहे, तर मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलेले आहे। जर तुम्हाला यात हळद आणि तेल टाकायचं असल्यास तर तुम्ही ते टाकू शकता। नेहमी जसं आपण पुरण बनवून घेतो तशाच पद्धतीने पुरण बनवून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावायचं। मध्यम आचेवर कुकरच्या 5-6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्यानंतर गॅस बंद केला आणि कुकर सुद्धा थंड करून घेतला आहे। बघा, डाळ छान शिजलेली आहे। डाळीत अगदी थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। जर डाळीत जास्त पाणी शिल्लक असेल तर सगळं पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे, किंवा मग डाळ चाळणीमध्ये टाकून सगळं पाणी निथळून घ्यायचं। तर यात पाणी अगदी कमी आहे, त्यामुळे मी हे पाणी काढून घेत नाही, तर गॅसवरच ते मी सगळं आटवून घेणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून सगळं पाणी यातील आटवून घ्यायचं। सगळं पाणी आटलं गेलेलं आहे। आता ही डाळ आपण मॅशरने मॅश करून घेऊया, किंवा मग तुम्ही पुरणाची गाळणी असते त्यातून हे पुरण गाळून घेऊ शकता। या पुरणापासून आपण मोदकच बनवत आहोत, तर त्यामुळे असं मॅश करून घेतलं तरी चालेल। मॅश करून झालं की यात आपण पाऊण वाटी साखर घालणार आहोत। 1 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी साखर असं प्रमाण असतं, पण तुम्हाला जास्त गोड नसेल आवडत तर तुम्ही पाऊण वाटी साखर टाकू शकता। साखर टाकून व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। साखर वितळली की पुरण परत पातळ होतं, पण जसजसा साखरेचा पाक होईल तसतसं पुरण सुद्धा घट्ट होत जातं। साखरेचा पाक होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून चमचाने फिरवून घेत राहायचं आहे। असं फिरवून घेत राहिलं की पुरण तळाशी लागून करपण्याची भीती नसते। पुरण बघा छान घट्ट झालेलं आहे। पुरण आणखीन चविष्ट आणि सुगंधित करण्यासाठी यात आपण पाव चमचा वेलची पूड घालणार आहोत आणि थोडी जायफळ पूड सुद्धा घालून घेऊ। पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पुरण आपलं तयार झालेलं आहे। एका प्लेटमध्ये काढून आपण हे पुरण थंड करून घेऊया। आता मोदकाची पारी तयार करण्यासाठी आपण 1 वाटी कणिक घेतलेली आहे आणि पारी अगदी खुसखुशीत व्हावी यासाठी आपण 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे। बारीक रवाच वापरायचा आहे। जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचा। रवाऐवजी तुम्ही तांदूळ पीठ वापरलं तरी चालेल। यात थोडं मीठ घालायचं। पाव चमचा तूप घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप सर्वत्र लागले जाईल अशा पद्धतीने पिठाला चोळून घ्यायचं आहे। बघा छान अशी मूठ पडत आहे। आता यात थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा करून घ्यायचा आहे। पुरीसाठी आपण घट्ट कणिक मळून घेतो तशीच कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। अशी घट्ट कणिक मळून घेतली की मोदक जास्त वेळ खुसखुशीत राहतात। थोडं थोडं पाणी ॲड करत घट्ट कणिक मळून घेतलेली आहे।
आता हे आपण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देऊ। 10 मिनिटांनंतर पुन्हा एकदा कणिक मळून घ्यायची अगदी मिनिटभरासाठी। आता याचे आपण छोटे छोटे गोळे कट करून घेऊया। असे गोळे कट करून घेतले की मोदक छान एकसारखे तयार होतात। मोदकासाठी आता आपण पारी लाटून घेऊया। कणिक लावून तुम्ही पारी लाटून घेऊ शकता, पण ही कणिक न लावता सहज लाटता येते। पारी लाटून घेताना खूप जास्त पीठ लावू नका। पारी लाटून घेताना मध्यभागी ती जाड असावी आणि कडेनी पातळ लाटून घ्यायची आहे। 3 ते 4 पारी लाटून झाले की आपण मोदक भरायला घेऊया। पारी जर जास्त सुकली गेली तर मोदक व्यवस्थित बंद होणार नाही, त्यामुळे 3 ते 4 लाटून झाल्या की लगेच मोदक भरून घ्यायचे। आता पुरण सुद्धा छान असं घट्ट झालेले आहे। 2 बोटाने असं दाबून पारीच्या छान अशा कळ्या करून घ्यायच्या आहे। गव्हाच्या कणकीचे मोदक करायला अगदी सोपे पडतात। जवळ-जवळ कळ्या पाडून घ्यायच्या। अशा जवळ-जवळ कळ्या पाडून घेतल्याने आपला मोदक दिसायला खूप सुंदर आणि कळीदार दिसतो। कळ्या अशा सगळ्या पाडून झाल्या की अशा जवळ आणायच्या। कळ्या पाडून यात पुरणाचा छोटा गोळा ठेवून द्यायचा। कळ्या वर उचलत असा मोदक बंद करून घ्यायचा आहे। कणिक मळताना ती घट्ट मळायची आणि पारीचा मधला भाग जाड ठेवायचा आणि कडेने ती पातळ असावी। या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या की मोदकाला कळ्या छान पाडता येतात। अशाच प्रकारे सगळे मोदक आपण इथे तयार करून घेऊया। हे मोदक तुम्ही वाफवून घेऊ शकता किंवा मग आवडीप्रमाणे तळून सुद्धा घेऊ शकता। तर इथे आपण मोदक तळून घेणार आहोत। तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल खूप जास्त गरमही नको, मीडियम गरम असावं। एक मोदक आपण तेलात सोडून घेऊया। वरून असं मोदकावर झाऱ्याने तेल उडवायचं। लो टू मीडियम फ्लेमवर हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कुठेही हाय करायची नाही। दोन्ही बाजूंनी मोदक आपण तळून घेऊया। मोदकचा रंग जास्त बदलू न देता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूंनी मोदक छान तळून घेतलेले आहे। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने सगळे मोदक तळून घ्यायचे आहे। तर तयार आहे आपले सुंदर कळीदार तळलेले पुरणाचे मोदक। घेतलेल्या प्रमाणामध्ये छोटे छोटे 21 मोदक होतात। पुरण मात्र थोडं उरते, तर त्या उरलेल्या पुरणामध्ये सुद्धा आपण पुरण साच्यामध्ये भरून मोदक तयार करून घेऊ शकता। साच्याला थोडं तूप लावायचं आणि थोडं पुरण भरायचं। असेही मोदक तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। असे पुरणापासून बनवलेले मोदक सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतात। या गणेश उत्सवामध्ये बाप्पाच्या आवडीचे पुरणाचे मोदक तुम्ही नक्कीच बनवून बघा। तर रेसिपी कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।